अजित पवार के दुखद निधन के बाद सत्ता की लालच में कुछ लोग एनसीपी पर कब्जा करने की कोशिश कर रहे थे, लेकिन सुनेत्रा पवार ऐसा नहीं होने देंगी। अनिल देशमुख के पार्टी विलय वाले बयान पर भाजप विधायक परिणय फुके ने पलटवार किया है। मला असं वाटतं की अनिल बाबू निवडणुकीत जे पराजय झाला त्यांचा आणि कुठेतरी अनेक वर्षापासून सत्तेत असलेले मंत्री असलेले अनिल बाबू परत सत्तेत येऊ शकत नाही। तर मला असं वाटतं की त्यांना थोडंसं या सगळ्या याचा फार त्यांना ते पसनी पडत नाही आहे आणि म्हणून ते या प्रकारचे वक्तव्य करत आहे। हे सगळे सत्ता पिपासू जे लोक आहेत ते कुठेतरी राष्ट्रवादीला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते। त्यांनी दिवा स्वप्न बघितले होते की राष्ट्रवादीसोबत परत युती करून राष्ट्रवादीला परत आपल्या ताब्यात घेऊन राज्य सरकारमध्ये सामील होऊन परत मंत्री होण्याचा काही लोकांनी स्वप्न बघितले होते। ते होऊ शकले नाही आणि म्हणून मला असं वाटतं मानसिक स्थिती यांची बिघडलेली आहे आणि म्हणून ते नितीन गडकरी साहेबांवर किंवा नितीन गडकरी साहेबांबद्दल या प्रकारचं वक्तव्य ते करतात आहे किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारवर आरोप ते करतात आहे। मला बिलकुल असं वाटत नाही, कारण 14 जर बैठकी झाल्या असत्या तर 2 महिन्या 3 महिन्यापासून या चर्चा सुरू आहेत असं ते सांगतात आहे। पण या संदर्भातलं कुठेही मीडियामध्ये किंवा कुठेही या संदर्भात कुठेही बातचीत आपल्याला बघायला मिळत नाही। मला असं वाटतं अजितदादा गेल्याचा हे लोक फायदा किंवा अजितदादा नसल्याचा फायदा हे लोक कुठेतरी घेण्याचा प्रयत्न करतात आणि परत राष्ट्रवादीमध्ये परत स्वतःला समाविष्ट करून घेण्याचा केविलवाना प्रयत्न हे करतात आहे। मला असं वाटतं की आता सुमित्राताई पवार राष्ट्रवादीच्या सर्वसर्व नेत्या आहे त्या हे सगळं होऊ देणार नाही, कारण ज्या प्रकारे या सगळ्या लोकांनी अजितदादांना त्रास दिला, ज्या प्रकारे अजितदादांवर आरोप केले, टीका केली, तर मला असं वाटत नाही की सुमित्राताई पवार यांना माफ करणार।